खरंच सांडपाणी जे आहे, मैला पाणी जे आहे, हे शुद्ध होऊ शकतं. हो, 100% शुद्ध होऊ शकतं. सूक्ष्मजीव पाणी शुद्ध कसं करतात? पाण्यामधला जो मैला आहे त्याचं विघटन करतात. विघटन केल्यावर स्लज गोळा होतो, तो खाली सेटल होतो आणि वरचं पाणी ओव्हरफ्लोच्या माध्यमातून बाहेर. मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, नेमके ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? एखाद्या इमारतीमध्ये असा प्रोजेक्ट असेल तर संपूर्ण इमारतीतलं सगळं पाणी येणं अपेक्षित असतं. मलमूत्र सकट, किचनचं पाणी, धुण्या भांड्याचं सगळं पाणी. सांडपाणी जे ग्रे वॉटर ट्रीटमेंट म्हणतो त्याच्यामध्ये मलमूत्र येत नाही. आता बऱ्याचदा म्हटलं जातं की शुद्ध केलेलं पाणी हे अनसेफ आहे, हे खरं आहे? आता इंडस्ट्रीयल म्हटलं तर कूलिंग टॉवर्स असतात, भरपूर जागा असतात की जिथं ते पाणी वापरू शकतो आपण. आता हे जे शुद्धीकरण केलेलं आपण मैला पाणी आहे या प्रकल्पातून, हे शेतीसाठी चालू शकतं का? हे पाणी खूप छान. शेतीसाठी हे पाणी खूप जास्त चांगलं आहे, कारण या पाण्याबरोबर त्याच्या जे न्यूट्रन्स म्हणतो आपण ते न्यूट्रन्स पण भरपूर मिळतात. आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे या पाण्याबरोबर तुम्हाला बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम जीवाणूसुद्धा मिळून जातात. तर आपल्या घरामध्ये आपण जे हार्पिक वापरतो, फिनेल वापरतो, या किंवा अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण आपल्या प्रदूषणामध्ये भर घालतो. कशी